हॅलो, वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. आज आपण बघत आहोत एक इम्पॉर्टंट लेक्चर सिरीज आपण चालू केलेली आहे आणि ती म्हणजे इम्पॉर्टंट थेरम्स. स्टँडर्ड 10 चे जेवढेही चॅप्टर्स आहेत तेवढ्या चॅप्टर्स मधले जे इम्पॉर्टंट थेरम्स आहे याची आपण काय करणार आहोत रिव्हिजन. सो आज बघत आहोत आपण चॅप्टर नंबर 2 मधलं पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम मधले जे इम्पॉर्टंट थेरम्स आहेत हे सगळे आज आपल्याला काय करायचे बघायचे आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट विदाउट वेस्टिंग टाइम. ओके, सो फर्स्ट इम्पॉर्टंट थेरम कोणकोणते ते बघूया. फर्स्ट ऑफ ऑल सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलचं एक थेरम आहे. ओके, हे छोटंसं थेरम आहे, इम्पॉर्टंट आहे. जनरली परीक्षेमध्ये अजूनपर्यंत तर काही विचारलं गेलेलं नाहीये, विचारल्या जाण्याची शक्यता आहे. सो बघूया. ओके, दॅट इज नथिंग बट द थेरम ऑफ जिओमेट्रिकल मीन. हे इम्पॉर्टंट थेरम आहे. ओके, ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. सो हे देखील एक इम्पॉर्टंट थेरम आहे, आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर पायथागोरस थेरम इटसेल्फ आपुल याचा एक कॉन्व्हर्स देखील आहे. ओके, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. ओके, अजूनपर्यंत कधी परीक्षेत विचारलं गेलेलं नाहीये, पण आपण करून ठेवूया. काय विचारलं नाही विचारलं आपल्याला काय माहिती. ओके, फोर्थ आहे अपोलोनियस थेरम. हे देखील काय आहे, एक इम्पॉर्टंट थेरम आहे. ओके, सो या चॅप्टर मधले जे जे इम्पॉर्टंट थेरम्स आहेत हे आपल्याला बघायचे. ॲज युजल यू नो की एका व्हिडिओमध्ये आपण एकच थेरम क्लिअर करणार आहोत, एकच थेरम घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. ओके, आता पायथागोरस थेरम हे तुम्ही 8 स्टँडर्ड पासून शिकत आलेला आहात की पायथागोरस थेरम. सो पायथागोरस थेरम इज ऑल अबाउट द राईट अँगल ट्रायंगल. ओके, कोणाबद्दल आहे रे? राईट अँगल ट्रायंगल बद्दल आहे. काय असतं राईट अँगल ट्रायंगल काय? सो लेट अस सी अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, एक राईट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ करूया. चला हातानेच ड्रॉ करू, काय हरकत नाही. सो हा काय तुमचा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, ज्याच्यामध्ये वन ऑफ द अँगल काय असला पाहिजे तुमचा, हा अँगल काय असला पाहिजे, 90 डिग्रीचा असला पाहिजे. कोणताही एक अँगल काय असला पाहिजे, 90 डिग्रीचा असला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल ट्रायंगल. सो ह्याला नाव देऊया आपण ए, बी आणि सी. याच्यामध्ये अँगल हा ए बी सी जो आहे बघा, कोणता अँगल, ए बी सी हा जो अँगल आहे, ए बी सी हा जो अँगल आहे, हा अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. ओके, सो याला आपण काय म्हणतो, राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो. आता ह्या 90 डिग्रीच्या अपोजिट साइड जी असते, 90 डिग्रीची अपोजिट साइड असते, दॅट इज नथिंग बट द, त्याला काय म्हणतो आपण, हायपोटेनस असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, हायपोटेनस असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर ही जी साइड आहे हिला आपण बेस म्हणतो, आणि ट्रायंगलची ही जी साइड आहे हिला काय म्हणतो आपण, हाईट, कारण ही परपेंडिक्युलर साइड आहे. ओके, सो परपेंडिक्युलर साइडला आपण काय म्हणतो, हाईट ऑफ द ट्रायंगल असं म्हणतो. ओके, सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काय माहिती आहे, पायथागोरस थेरम काय आहे, की पायथागोरस थेरम काय सांगतं की हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती आहे. ओके, हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, बट ऍक्च्युली याचं स्टेटमेंट वेगळं आहे. काय की इन अ राईट अँगल ट्रायंगल the square of hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides. मग रिमेनिंग टू साइड्स कोणत्या? पहिली एक साइड उरते तुमची BC आणि एक दुसरी साइड काय उरते, AB. ओके, सो या रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरच्या इक्वल काय असतो, तुमचा हायपोटेनसचा स्क्वेअर असतो. ओके, सो हे काय, ऑल अबाउट द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द राईट अँगल ट्रायंगल. ओके, आता याच्या पुढे हे बेसिक कन्सेप्ट बघितल्यानंतर तुम्हाला एक याच्यामध्ये आहे की पायथागोरियन ट्रिपलेट म्हणून एक कन्सेप्ट आहे. पायथागोरियन ट्रिपलेट नंतर एक आहे 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री प्रॉपर्टी एक. ओके, ही एक प्रॉपर्टी आपण समजून घेऊया. ओके, अगेन आपल्याला हवं तर एक ट्रायंगल आपण काढून बघूया की 90 डिग्रीचा ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे. ओके, बघा हा आहे 90 डिग्रीचा. ओके, हा 90 डिग्रीचा आहे. यामध्ये आपल्याला हा बनवायचा आहे, 55 झाला. ओके,
ओके ओके चला. हा एक ट्रायंगल आहे, याला नाव देऊया आपण ट्रायंगल ए बी आणि सी. याच्यामध्ये हा बघा 90 डिग्रीचा अँगल आहे आणि याच्या समोरची जी साइड आहे हिला काय म्हणूया आपण, हायपोटेनस असं म्हणूया. ओके, सो एक इथे तुम्हाला हा 30 डिग्रीचा अँगल दिसतोय, हा 30 डिग्रीचा अँगल आहे. ओके, हा इथे तुम्हाला दिलेला आहे 60 डिग्रीचा अँगल. सो 30, 60, 90 डिग्रीचा थेरम काय सांगतो की 30 डिग्रीच्या अँगलची समोरची जी साइड आहे, ओके, 30 डिग्रीच्या अँगलच्या समोरची साइड कोणती, सो ए बी, ही ए बी किती असते रे, तर ही ए बी असते हाफ ऑफ हायपोटेनस. ओके, म्हणजे सपोज जर हायपोटेनस तुम्हाला दिली 10 सेंटीमीटर तर ए बी किती असेल रे, 1/2 इंटू 10. हायपोटेनस किती दिली 10, 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 5 1 जा किती 5 सेंटीमीटर. सो ही ए बी किती असेल, ए बी साइड किती असेल म्हणजे हाईट ही किती मिळेल तुम्हाला 5 सेंटीमीटर. तसंच त्याच पद्धतीने 60 डिग्रीच्या समोरची साइड किती असेल रे, तर 60 डिग्रीच्या समोरची साइड बघूया आपण. ओके चला, 60 डिग्रीच्या समोरची साइड कोणती, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज बीसी. ओके, सो बीसी काय असते, बीसी इज √3/2 टाइम्स हायपोटेनस. ओके, हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. ओके, सो √3/2 हायपोटेनस किती दिले तुम्हाला 10, सो 2 1 जा 2, 2 5 जा 10, सो हे किती झालं 5 टाइम्स √3 सेंटीमीटर. ही किती मिळाली तुम्हाला 5 टाइम्स √3 सेंटीमीटर एवढी मिळाली. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हे काय करायचं असं कॅल्क्युलेट करायचं असं. सो इथे सिम्पली एक लक्षात ठेवा की 30 डिग्रीच्या समोरची जी साइड असते ही साइड काय असते, हायपोटेनसच्या हाफ असते. ओके, आणि 60 डिग्रीच्या समोरची जी साइड असते ती काय असते, √3/2 टाइम्स हायपोटेनस इतकी असते. ठीक आहे, आणि आता आणखी एक बघूया 45 डिग्रीचं, 45 डिग्री, 45 डिग्री अँड 90 डिग्री थेरम किंवा प्रॉपर्टी. ओके, अगेन सपोज एक राईट अँगल ट्रायंगल घेऊया आपण. ठीक आहे, हा एक राईट अँगल आहे आणि त्याच्या दोन दोन अँगल्स, रिमेनिंग 2 अँगल्स किती आहेत, 45 डिग्रीचे. बघा हा 90 डिग्री आहे. सो याच्या समोरची ही जी साइड आहे ही काय झाली तुमची हायपोटेनस. ओके, आता हा देखील अँगल आणि हा देखील अँगल 45 डिग्रीचे. ओके, सो याच्या समोरची साइड आपण याला नाव देऊया पी क्यू आर. ओके, मग या 45च्या समोरची साइड कोण काय रे, पी क्यू. ओके, आणि या 45 अँगलच्या समोरची साइड कोणती आहे, क्यू आर. या दोन्ही साइड्स हायपोटेनसच्या काय असतात, 1/√2 टाइम्स काय असतात, हायपोटेनस. ओके, कळलं तुम्हाला. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, हे फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह म्हणून घेतलेलं आहे की हे काय परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये याच्यावर काय येणारे प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी ते सांगितलं तुम्हाला. ओके चला, ओके चला, आता आपल्याला बघायचंय थेरम बघायचंय. आता आपलं महत्वाचं थेरम आहे, दॅट इज नथिंग बट द सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. ओके, एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि याच्यामध्ये एक लाईन ड्रॉ केलेली आहे. बघा जर तुम्हाला दिसत असेल तर इथे एक बीडी लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, सो बीडी ही काय या हायपोटेनसला परपेंडिक्युलर आहे का परपेंडिक्युलर, येस. सो ही काय तिथे परपेंडिक्युलर आहे. मग आता काय सांगतं रे हे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलचं थेरम काय सांगतो की एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये, इन ए राईट अँगल ट्रायंगल इफ अल्टिट्यूड, बघा इथे एक अल्टिट्यूड आपण ड्रॉ करतोय. ओके, बघा ही अल्टिट्यूड आहे, अल्टिट्यूड कोणती आहे तुमची बीडी. ही अल्टिट्यूड जर तुम्ही ड्रॉ केली हायपोटेनसवर, देन दोन ट्रायंगल्स इथे तयार होतात. ओके, एक ट्रायंगल बघा दिसतंय तुम्हाला, दॅट इज नथिंग बट द ए बी डी, हा ट्रायंगल तयार होतोय. ओके, दुसरा ट्रायंगल कोणता तयार होतोय, बी डी सी, हा एक ट्रायंगल तयार होतोय. सो हे जे तयार झालेले दोन ट्रायंगल्स आहेत हे तर सिमिलर असतात, पण हा ट्रायंगल ऍक्च्युअल ट्रायंगलला सुद्धा काय असतो,
सिमिलर असतो. काय असतो? सिमिलर असतो. हे आपल्याला प्रूफ करायचंय. ओके, सो खूप सिंपल असं थेरम आहे. ऑलरेडी आपण सिमिलॅरिटीच्या टेस्ट चॅप्टर नंबर 1 मध्ये शिकलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय दिलंय ते लिहूया. सो एक आपल्याला गिव्हनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. ओके, गिव्हन, त्यानंतर काय प्रूफ करायचंय आपल्याला ते टू प्रूफ, आणि फायनली प्रूफ. अशा फॉर्म मध्ये जर लिहिलं तर परीक्षेमध्ये तुमचे मार्क्स अजिबात कट होणार नाहीत. मग काय दिलंय रे तुम्हाला? एक ट्रायंगल दिलाय. ट्रायंगल ABC इज ए राईट अँगल ट्रायंगल. हा काय? राईट अँगल ट्रायंगल. ओके, काय? एक राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये अँगल ABC किती दिलाय तुम्हाला? 90 डिग्री दिलेला आहे. ओके, ABC काय दिलेला आहे रे? 90 डिग्री. बघा, ए कलर चेंज करूया, कलर चेंज करूया. बघा, हा ABC हा अँगल काय दिलाय तुम्हाला? 90 डिग्रीचा दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर ही एक अल्टिट्यूड तुम्ही ड्रॉ केली आहे, तिच्याबद्दल लिहा. काय? की सेगमेंट BD ही परपेंडिक्युलर केली आहे तुम्ही कोणावर? हायपोटेनस. कोणती आहे रे? AC. AC हायपोटेनस वर परपेंडिक्युलर आहे. चला बघूया. बघा, ही BD ही कशावर परपेंडिक्युलर आहे तुमची? AC या हायपोटेनस वर काय आहे? परपेंडिक्युलर आहे. ओके, कळलं तुम्हाला? त्यानंतर प्रूफ. टू प्रूफ आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? काय दिलंय बघा प्रूव्ह करायला? तर काय प्रूव्ह करायला दिलेलं आहे आपल्याला? की जे आता ही खूप इम्पॉर्टंट आहे. काय प्रूव्ह करायचंय आपल्याला? हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो लक्ष द्या की पहिले तर तुम्ही हा ट्रायंगल घ्या. कोणता ट्रायंगल आहे रे? बघा, इथे तुम्हाला हा दिसतोय का 90 डिग्रीचा? सो इथून आपण स्टार्ट करूया, म्हणजे या व्हर्टेक्स ए पासून. ओके, सो ट्रायंगल पहिला काय प्रूफ करायचंय तुम्हाला? ट्रायंगल ADB हा सिमिलर आहे कोणाला? ऍक्च्युअल ट्रायंगल. ऍक्च्युअल ट्रायंगल कोणता आहे तुमचा? ABC इज ए ऍक्च्युअल ट्रायंगल. ओके, सो ABC हा ऍक्च्युअल ट्रायंगलला सिमिलर आहे. आता या सिमिलॅरिटी तुम्हाला खूप व्यवस्थितपणे लक्षात घ्यायच्या. बघा, फर्स्ट ऑफ ऑल तर मी काय घेतलं बघा, आता हा एक ट्रायंगल आहे तुमचा. ओके, बघा, हा ABD ट्रायंगल आहे आणि हा तुमचा ऍक्च्युअल ट्रायंगल आहे ABC. ओके, ABC हा तुमचा ऍक्च्युअल ट्रायंगल. आता बघा, हा ट्रायंगल जर दिसत असेल तुम्हाला, या ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्री, तर हा B इथे 90 डिग्री, म्हणजे D पॉइंट B सोबत कोइन्साइड होतोय का? बघा, D हा करस्पॉन्डंट आहे कोणाशी? B शी. बरोबर. आता ह्या ट्रायंगलचा हा A अँगल आणि ह्या ट्रायंगलचा A अँगल कॉमन आहे, म्हणून A ची जोडी मी A सोबत घेतो, चालेल का? सो A करस्पॉन्डन्स विथ द A. मग आता राहिला कोण? बघा, D B सोबत आहे, A सोबत आहे, मग हा उरला कोणता? B कोणासोबत असेल रे? C. सो B कोणासोबत आहे? C सोबत आहे. म्हणून काय तयार झाला? हा ट्रायंगल ADB. बघा, ट्रायंगल ADB हा सिमिलर दाखवायचा आहे कोणाला? ABC सोबत. ओके, कळलं तुम्हाला? येस ऑर नो? व्हेरी इझी. ओके, आय होप तुम्हाला हे काय झालं असेल, कळलं असेल. हे कळायला पाहिजे. ओके, चला मग आता सेकंड काय दाखवायचंय तुम्हाला? सेकंडली काय दाखवायचंय? आता दुसरा ट्रायंगल घ्या. अगेन हा ट्रायंगल बघा, इथे 90 डिग्री दिसतोय. बी पासून स्टार्ट करतो, BDC हा ट्रायंगल. ओके, सो ट्रायंगल BDC हा सिमिलर आहे कोणाला? अगेन ABC ट्रायंगलला. ओके, आणि तिसरा मुद्दा काय? की हा ADB, ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. ओके, कळतंय का तुम्हाला? पुन्हा एकदा मी सांगतो थेरम तुम्हाला. काय दिलेलं आहे थेरम मध्ये? काय म्हटलंय यांनी? की बघा, की एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय केलंय? एक अल्टिट्यूड ड्रॉ केली. ओके, आणि ही अल्टिट्यूड ड्रॉ केल्यामुळे, बघा, ही अल्टिट्यूड ड्रॉ केली आणि अल्टिट्यूड ड्रॉ केल्यामुळे हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल तयार झाला. ओके, ABC हा तर तुमचा ऍक्च्युअल ट्रायंगल आहेच. मग जे नवीन झालेले ट्रायंगल आहे, दॅट इज नथिंग बट बघा, पहिला ADB हा ट्रायंगल तुमच्या ऍक्च्युअल ट्रायंगलला काय आहे? सिमिलर आहे. ओके, दुसरा पॉइंट काय होतं? की BDC हा जो ट्रायंगल तयार झालाय, हा तुमच्या ऍक्च्युअल ट्रायंगलला काय आहे?
कॉन्ग्रंट आहे, सॉरी सिमिलर आहे. आणि तिसरा मुद्दा काय की हा जो ADB हा एक ट्रायंगल आणि BDC हा दुसरा ट्रायंगल काय आहे सिमिलर आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. चला ओके, तर मग आपण काय करूया याला प्रूफ करूया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हे पटापट करून घेऊ आपण. चल ओके, चल आता प्रूफ घेऊया. प्रूफ मध्ये हे दोन्ही ट्रायंगल्स घेऊ. पहिला काय इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC, या दोन ट्रायंगल मध्ये ADB आणि ABC मध्ये बघ ADB कुठे आहे रे, ट्रायंगल ADB मध्ये पहिले तर ADB हा 90 डिग्रीचा अँगल आहे आणि जो ABC ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये ABC हा पण काय रे 90 डिग्रीचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ते लिहून घेऊया. पहिला मुद्दा काय ADB मध्ये अँगल कोणता ADB इज कॉन्ग्रंट टू अँगल ABC. ओके, का रिझन काय 90 डिग्री अँगल, दोन्ही 90 डिग्री अँगल आहे. आणि आता बघा दुसरा मुद्दा बघूया आपण की हा बघा हा BAC या मोठ्या ट्रायंगलचा हा अँगल आणि DAB हा अँगल काय रे कॉमन अँगल आहे. या दोन्ही ट्रायंगल साठी हा एक आहे कॉमन अँगल आहे. सो तो आपण कॉमन अँगल दाखवूया. दुसरा मुद्दा दॅट इज नथिंग बट द बघा पहिले तर DAB इज सिमिलर टू काय BAC, कारण काय कॉमन अँगल आहे. काय कॉमन अँगल बघा इथे हा A आणि A काय कॉमन अँगल आहे. सो बघा हा अँगल हा पण अँगल, सो अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर झाले का, देअरफॉर मी काय म्हणू शकतो ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. ओके, कारण काय A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, आता सेकंड प्रूफ करूया. हे तर झालं प्रूफ, आता याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करू घेऊया. इन ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC. ओके, BDC आणि ABC ट्रायंगल कडे बघूया. बघा लक्ष द्या कोणता आहे रे, याच्यामध्ये BDC हा अँगल 90 डिग्रीचा आहे आणि याच्यामध्ये बघा मोठा ट्रायंगल जो आहे याच्यामध्ये ABC हा पण अँगल 90 डिग्रीचा आहे. चला मग पहिले तर ते लिहून घेऊया. पहिले अँगल कोणता रे BDC, बरोबर कोणता बघा BD आणि C हा 90 डिग्रीचा आहे. BDC इज कॉन्ग्रंट टू अँगल, या मोठ्या ट्रायंगल मध्ये कोणता आहे ABC हा 90 डिग्रीचा आहे अँगल ABC इथे द्या, कारण 90 डिग्री अँगल दोन्ही काय आहेत 90 डिग्री अँगल आहेत. सेकंडली काय म्हणता येईल बघा तुम्हाला, हा DCB हा C अँगल आणि मोठ्या ट्रायंगलचा ACB हा अँगल, म्हणजे C इथे काय कॉमन अँगल आहे, त्यारफर इथे लिहा अँगल DCB is similar to angle ACB. ओके, कारण काय कॉमन अँगल, काय कॉमन अँगल आहेत. ओके, देअरफॉर काय म्हणता येईल रे आपल्याला की AA बघा हा अँगल आणि हा अँगल, म्हणून काय म्हणता येईल ट्रायंगल BDC
इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. कारण काय देता येईल इथे पण ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, याला म्हणा इक्वेशन नंबर सेकंड, याला द्या इक्वेशन नंबर फर्स्ट. जरा लक्ष द्या, हे बघा इकडे एबीसी आहे, इकडे पण ट्रायंगल एबीसी आहे. आता एक लक्षात घेऊया, बघा हा जो ए डी बी आहे, ट्रायंगल ए डी बी हा सिमिलर आहे कोणाला रे, ट्रायंगल एबीसी ला, ट्रायंगल एबीसी ला. आणि हा ट्रायंगल एबीसी कोणाला सिमिलर आहे, कोणाला सिमिलर आहे तर बीडीसी ला, ट्रायंगल बीडीसी ला सिमिलर आहे. मग बाय ट्रान्झिटिव्हिटी टेस्ट, बाय ट्रान्झिटिव्हिटी काय ट्रान्झिटिव्हिटी आपण काय म्हणू शकतो की हा ट्रायंगल कोणाला कॉन्ग्रुएंट सिमिलर असेल, या ट्रायंगलला. ओके, सो ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी. ओके, अशा पद्धतीने आपण हे थर्ड देखील प्रूफ केलं बघा, एडीबी सिमिलर टू बीडीसी बीडीसी. ओके, असं हे सिंपल थेरम आहे, काही डिफिकल्ट नाहीये. फक्त ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज तुम्हाला यूज करायचे आहेत आणि ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीचा यूज करून तुम्ही काय करू शकतात, हे प्रूफ करू शकतात. ओके, सो फक्त तुम्हाला हे व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे. या थेरम मधला हा जो पार्ट आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, हा पार्ट इतका इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला हे करस्पॉन्डन्स लिहिता यायला पाहिजे प्रॉपरली. ओके, कळलं तुम्हाला? सो आय होप तुम्हाला हे थेरम व्यवस्थित कळलं असेल. ठीक आहे, थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.